सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। इतक्या प्रेमाने माझा इतका सत्कार ठेवला त्याबद्दल आधीच मी तुमचे आभार मानतो। आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं माझं काय देशभर नाव झालं, पण या सोबराला पकडण्याच्या कामामध्ये एक साध्या कॉन्स्टेबल पासून ते आयजीपी पर्यंत, डीजीपी पर्यंत प्रत्येक माणसाने, हॉटेल मालक असेल किंवा टेलिफोन ऑपरेटर असेल, मोटरसायकल मेकॅनिक असेल, या सगळ्यांनी भरपूर मदत केली। आणि जसं फुटबॉलमध्ये लोक पुढे पुढे बॉल सरकवतात आणि जवळ गेट जवळ गोल जवळ असतो तर बॉल ढकवतात, त्याचं नाव होतं, तसं माझं नाव झालं। या सगळ्यांनी काम केलं, परंतु मी जे काय 37-38 वर्ष पोलीस खात्यात काम केलं त्यावेळी मी नेहमी जनतेच्या सहभागाबरोबर जनतेशी चांगलं वागून काम केलं। त्यामुळे म्हणजे माझं जरी नाव सोबराजमुळे फार प्रसिद्ध असलं तरी जगामध्ये माझ्या दृष्टीने मी सगळ्यात चांगलं जे काम केलेलं आहे त्यावेळी बाबरी मस्जिद पडली, त्यावेळी पडल्यानंतर ते सगळा मुसलमान समाज भयंकर चिडलेला होता। ते म्हणाले पोलीस पाहिजे कशाला, तिथे बाबरी पडली, तुम्ही इथे कशाला येता, आम्हाला कशाला हे करता, चालते वा आम्हाला नाही पाहिजे पोलीस। आपण पोलिसांच्या विरुद्ध जोरात आंदोलन चाललं होतं। 4-5 हजार मुसलमान लोक रस्त्यावर उतरले होते आणि त्या हिंदूंची सगळी दुकानं फोडून त्या वस्तू जाळत होते, कोण हिंदू दिसायला मारत होते। अशाच एका सुलेमान चौकीजवळ एका कॉन्स्टेबलला तर पण कुणीतरी स्टार्ट केलं, त्याने पोलीस कंट्रोल रूमला फोन केला की मला स्टार्ट केलंय, मदत पाठवा। त्याला मदतीला एक वायरलेस गाडी गेली आणि ती वायरलेस गाडी गेली, ती पथराव जोरात सुरू झाला। इतका त्या ऑफिसरने गोळी उडवली, त्याला सगळे चिडले लोक, 4-5 हजार लोक आले, त्या गाडीला घेराव घातला आणि म्हणजे तुम्ही आता तिथे काय केलं नाही, आमची बाबरी वाचवली नाही आणि इथे आमच्यावर गोळीबार करता। त्या सगळ्या गाडीला घेराव घातला, ते बहुतेक मोठे मोठे दगड ठेवले, पिंप ठेवली, म्हणजे आता तुम्ही कसे बाहेर जाता आम्ही तुम्हाला जाळून टाकू, कसे बाहेर जाता आम्ही बघतो। आणि सगळे सगळे रस्त्यावर लोक जमा झालेले होते, तर त्यांनी पण घाबरले, आता काय आपला जीव धोक्यात आहे। आम्ही 20-25 अधिकारी जे हॉस्पिटलवर होतो, पण तिथे जाईपर्यंत फायरिंग करत गेलं तर तोपर्यंत आपली गाडी त्यांनी जाळली तर आपल्या 10 शिपाईच्या जीव जाईल, अशी सगळी मोठी गंभीर परिस्थिती झाली होती। पण सुदैवाने माझा जनतेमध्ये चांगलं संपर्क होता। मी तिथल्याच काही 500-600 गुंडांना घेतलं, म्हणलं तुम्ही त्या गल्लीमध्ये चला आणि त्यांना सांगा की ते काय करणार नाही, त्यांचा जीव वाचवला पाहिजे। ते म्हणलं साहेब तुम्ही एकटे आहात का? मी म्हणलं मी रिव्हॉल्वर पण काढून ठेवतो, मी एकटा येतो, तुम्ही चला। आणि माझ्या विश्वासावर ते 400-500 पोरं माझ्यावर आली त्या गल्लीत, त्यांनी मला तिथे पाहिला, झेंडे लागालेत ना, गाडी सोडायची आणि त्यांनी गाडी सोडली आणि ते ड्रायव्हर इतका घाबरला होता की त्यांनी रिव्हर्स मध्ये ती गाडी आणली जवळ जे हॉस्पिटल पर्यंत, तोपर्यंत इतका घाबरला की ती गाडी उलटी झाली, पण ती सगळी माणसं त्यांचा जीव वाचला। आमचे कमिशनर म्हणाले अरे तू कसं काय केलंय? म्हणलं साहेब काय लोक माझ्याबद्दल चांगली भावना आहे म्हणून त्यांनी माझं ऐकलं। त्यानंतर मी रिटायर झालो 96 साली, त्यांचं वय त्याच्यापेक्षा मी 9 महिन्यांनी मोठा आहे। तर मी असं वॉकला चाललो असताना एक माणसाने माझे पाय पकडले, काय करतो, कशाला पकडलं? साहेब तुम्ही मला ओळखलं नाही? म्हणत नाही साहेब मी रिटायर झालो, माझं नाव सुनील देशमुख, मी एसीपी म्हणून रिटायर झालो, पण त्यावेळी जो सब इन्स्पेक्टर गाडीत होतो तो मी होतो आणि आज मी जिवंत आहे तुमच्यामुळे। तर त्यांनी मग तिथले 4-5 मित्र बोलवले, तिथं त्या रस्त्यामध्ये मला फुलं चादर घातली, मला सत्कार केला, दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये सत्कार ठेवला। माझ्या दृष्टीने मी केलेलं ते एक चांगलं काम आहे की जे, आणि ते केवळ मी करू शकतो जनतेच्या सहभागातून। मी असं काय हुशारी काय म्हणत नाही आणि माझं बाकीचं कर्तव्य आहे। तर सुदैवाने आता माझ्या जीवनावर इन्स्पेक्टर झेंडे म्हणून पिक्चर नेटफ्लिक्सला आलेला आहे आणि माझ्या 5-25 मुलाखती टीव्हीवर चालू असतात, तर त्याबद्दल मी तुम्हाला काय सांगत नाही। तुम्हाला आज महत्वाचं सांगण्याचं म्हणजे जगामध्ये आज महाराजांचे अनेक पुतळे आहेत, पण जगामध्ये भारतातला नाही जगातला पहिला पुतळा उभा करण्याचं पहिलं काम हे माझे आजोबा विठ्ठलराव झेंडे यांनी केलेलं आहे, तुम्हाला माहित नसेल। 1924 साली बाबुराव जगतापांनी एक छोटी शाळा काढली शुक्रवारपेठेत, 7-8 वर्ग। तर ते म्हणतात चांगलं काम केलं। मग पुण्यातले जे मराठी पैसेवाले लोक होते त्यांना माझ्या आजोबा ज्येष्ठ होते सगळ्यांमध्ये, त्यांना म्हटले आपण हा मुलगा चांगलं काम करतोय, आपण याला मदत करूया, सगळे 1000 रुपये काढा।
22 साली 22 रुपये तोळा सोनं होतं. त्यावेळी 1000 रुपये काढले आणि त्यांनी वर्गणी काढून ते शाळा म्हणजे आपण महाराजांचं नाव दिलं म्हणून शिवाजी मराठी हायस्कूल सुरू झालं. ते सुरू झाल्यानंतर ते शाहू महाराजांना कळलं. शाहू महाराजांनी पत्र पाठवलं की तुम्ही फार चांगलं काम करताय, तर माझ्या 25,000 रुपये देतो, तुम्ही हे काम चालू ठेवा, तुम्ही फार चांगलं काम करताय. म्हणून शिवाजी मराठा हायस्कूल जे आहे ते तुम्हाला माहित पाहिजे की त्याचे संस्थापक आपले झेंडे आहेत, आपले पुरंदरचे. नंतर ते म्हणाले की जगात महाराजांचा पुतळा नाही, आपण शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करू. मग त्यासाठी शिवाजी महाराज पुतळा कमिटी स्थापन झाली आणि मग ते सबंध भारतातले मोठे मोठे संस्थानिक होते मराठी, त्या सगळ्यांना पण निरोप केला. शाहू महाराजांनी कळवलं की आता असा पुतळा उभा करायचं आपण ठरवलंय. तर शिंदे महाराज म्हणाले मी 2 लाख रुपये देईल पुतळ्याला, पण तुम्ही पुतळा चांगलं काम करताय, ठीक आहे. ती वर्गणी जमा होता. त्यावेळी काय ब्राह्मणात तर वाद फार जोरात होता. तर ते पुण्यातल्या मराठ्यांचं म्हणणं होतं आमच्या महाराजांचा पुतळा फक्त मराठ्यांचाच असेल. तर ते शाहू महाराजांचा दिवाण होता, ब्राह्मण दिवाणाला ब्राह्मणांची पण वर्गणी घ्या, ते आम्ही नाही घेणार. त्याच्यावरून डिस्प्यूट झाली. मी शिंदे महाराज म्हणाले मग मी 2 लाख रुपये देत नाही. त्यावेळी माझ्या आजोबाने एक पत्रक काढलं, तरुण मराठा पत्र. त्यात त्यांनी लिहिलं की आम्ही आमच्या राजाचा पुतळा उभा करू, आमची घरघरा विकू, पण आमच्या राजाचा पुतळा उभा करू. मी 20,000 रुपये देईल. जे त्यांच्यापेक्षा फार श्रीमंत होते ते 10,000 रुपये देतील, पण आम्ही आमच्या राजाचा पुतळा उभा करूच, असं त्यांनी आवाहन केलं. आणि मग त्यावेळी जवळकर म्हणून मोठे संपादक होते, त्यांनी पोवाडा लिहिला, शिवाजी पुतळा पोवाडा. आणि त्यात त्यांनी लिहिलं की विठ्ठलराव झेंडे 20,000 रुपये देण्यास तयार. तेवढ्यात आपण इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायचाच. तेवढ्यात शाहू महाराजांचा देहांत झाला. मग राजाराम महाराज आले, त्यांनी शिंदे महाराजांची समजूत घातली आणि मग सगळ्यांनी मिळून परत तो पुतळा उभा करण्यासाठी वर्गणी जमा केली. आणि 1929 साली प्रिन्स इंग्लंडचा आला आणि त्याच्या हस्ते त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं. तो आता शिवाजी प्रिपरेटरी हायस्कूलमध्ये आहे. तो जगातला महाराजांचा पहिला पुतळा, हे तुम्हाला माहिती. आणि तो आपल्या पुरंदरवाडीने केला, असा तुम्हाला सगळा अभिमान राहील एवढं. आणि त्यांच्या सुदैवाने आज त्यांचे 3 नातू, थोडंसं काहीतरी त्यांचं नाव झालं. बाबाला तर मोठे कार्यकर्ते, तो त्यांचा मोठा नातू PA आहे. आणि शिवाजीराव ढेरे हा आमदार होता, हा पण पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष होता. असे त्या विठ्ठलराव झेंडेचे 3 मोठे नातू काहीतरी त्यांनी आपलं नाव पुढे नेलं आणि अशा प्रकारे पुरंदरचं नाव जागृत केलं. त्यासाठी मला सगळ्यांना तुम्हाला कदाचित माहीत नसेल की हा विठ्ठलराव झेंडे कोण होता, म्हणून मी आज तुम्हाला एक थोडीशी माहिती सांगितली. तुम्ही मला इतकं बोलून प्रेमाने माझ्याबद्दल इतके सगळे चांगले चांगले बोललात, त्याबद्दल अत्यंत आभार आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा.